तुम्हाला बोंबलायचंच होतं व माझ्या नावानं तुम्हाला बोंबलायचं होतं. नुसतं निमित्त केलं तुम्ही होळी पेटवायचं निमित्त केलं ती बी पुरींलाच लावलं सगळं करायला आणि स्वतः नुसतं बोंबलायला कसं तिथं लगेच तयार राहिला आ बायकोला हाकलून लावून सुद्धा तुमचं भागणं तिच्या नावानं बोंबलायला लागला. ह्या सणाची वाटच बघत आहो तुम्ही आहे ना शिमग्याची, कधी तिच्या नावाचं बोंबलाय मिळतंय म्हणून. आता समाधान वाटलं असेल, अजून 12 वाजता तर हाय होळीचा सण, 12 वाजता अजून बोंबलत बसा रातच्या, म्हणजे जीवाला तुमच्या शांती भेटल. पण मी म्हणायचं लबा 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 बोंबलून बसायचं म्हणजे बरं वाटतंय वा. थेरं लावले ती नाही तीच मला ह्या माणसाची बरोबर थेरं कळते ती. त्या वागण्याचा अर्थ काय असतो ही अर्थ दुसरा काढून द्याय बघणार. आणि माझं असं नव्हतं, माझं तसं होतं, मतलब माझं ही नव्हता हेतू, माझा ती हेतू होता म्हणून दाखवायचं पुन्हा. आणि ही जी चुकी आहे म्हणायचं आहे का नाही. त्या होळीला नाकांनी वध नाही, निदान साधा रोज तर चपात्या करू करू खाता की साधा चपातीचा तुमच्या निवद गेला नाही तिला. गोम इचू टाकायचा असतो त्याच्यात होळीत, खोबऱ्याचा एक तुकडा टाकायचा असतोय. ती तर तुमच्यानं झालंच नाही. मग करायचीच कशाला होळी मी म्हणते. परपंच कशा पाहिजे तुम्ही होळी करायचे, मागची पिढा टळू दे म्हणून बोंबल लावी. त्याला नाका मनापासून काय केलं ना. आणू गपके आणू मनापासून त्याला ना काय केलं नाही, काय नाही. नुसतं आका ही कर, गुडली ती कर, दिदा ही कर, असं करू करू नसतं त्या पोरीसने समजाय करून घेतलं पुरींकडून. आणि बोंबलायला मोकळं असं अजून असं चावून बोंबलला असतं कुणी. माझ्या नावानं तुम्ही कुशाल उघड बोंबलायचं हिंमत असेल तर. होळीचं निमित्त करून कशाला बोंबलताय. माणूस म्हणतं कुठं ह्या माणसाच्या नादी लागा, ही जास्तच वरचीवर जास्तच करायला लागलं या. संडा बुंडा राहिनं हिनं आणणार नाही. आणा का आणू मला, माझी मी समर्थ आहे, माझं पोट भरायला समर्थ आहे माझी मी. हिला नेणार नाही. मी मामाला सांगतच होती ह्या माणसाच्या नादी लागण्यातच काय चव नाही. मामाच मला 3-3दा समजवते तर या असं नाही, आपणच नमतं घ्यायचं, आपण नमतं घेतलं म्हणजे काय बारीक होतोय काय. बारीक होत नाही खरं आहे. माझी चुकी नसून बी मी घेईल नमतं. पण त्या माणसाला स्वतःच्या चुकीची जाणीव कशी व्हायची त्या माणसाला स्वतःच्या चुकीची जाणीव. रोज उठून मामा मला समजवत्याच आहे, असू दे तुझ्याकडून बी काय तर चुकलं असेल, तू आज मागायची माफी, काय बायकोनं माफी मागितल्यानं कमी होत नाही की कमी होत. माझी चुकी नसताना मी माफी मागते मी. पुन्हा उठून ही नवरा असा वागणार नाही कशावरनं. बायको घरात नको आहे, एकटं असं बरं वाटतंय. बायको असली म्हणजे डोक्याला डोकं दुखी आहे. आता डोकं दुखी व्हायला लागली मी. ती काय नव्हतं ह्यांच्याकडचा वापस तेवढ्याचा एवढा परपंचा करू लागितला. आणि आता बायकोची गरज संपली. आता संडा फुंडा राहिला नाही तर अजून एखादी आणून राहावा तिथं बायको करून. आई त्या परपंचीत आता राहू दे की. घरदार चांगलं बांधलंय, बायकोनं त्याला कष्ट केलं तर होत्या त्या पहिल्या. बायको कशाला म्हणताय तिला, पुन्हा म्हणा डायरेक्ट बायको म्हणाय तुमची माझी लायकी नाही. बरोबर आहे, माझं नाव बी घेऊ नका, ती एकटी म्हणा नाही तर मला. इटा दिल्या, पाणी मारू लागितलं, त्यावर गवंड्याच्या हाताखाली केलं. ती मिस्त्री होतं मुक्कामांची तर त्यांना भाकरी घातल्या, ह्यांना भावाभावासनी घातल्या. नाही माझंच तरी बी माझं चुकतंय असं सगळ्यासनी वाटतं या. मी प्रत्येक वेळेस मीच कमीपणा घेते बरं का, पण ही माणूस कधीच कमीपणा घेत नाही ही माणूस. आणि स्वतःची चुकी तर कधीच मान्य करत नाही, हमपण्यातच कधी बी कायम आहे. माझी चुकी नसताना मी मान्य करायची चुकी, आणि ही माणूस म्हणजे मागचा दिवस पुढे आणणार मी पुन्हा. त्यांनी भ्या घालायचं आणि म्या भ्यायचं, कुठवर असं चालायचं. मग त्यांना वाटतंय बाबा मी भ्या घालतो, ही भीती आहे पुन्हाच्याला आपल्याला, म्हणजे ह्यांना भेटच राहते मी, बाकी काय नाही. अरे गपके आणू छोट्या धिंगाणा लावलाय पोरांनी बी. तर अनुचं काय नाही, अनु खेळून खाऊन पिऊन चंगळत आहे, खेळून लेकरायची तर खेळाय काय नाही. माझी मी बी माझं एकटीचं स्वतःचं पोट कसं बी भरती या.
मला बी गरज नाही. तुम्ही कसं म्हणला ना, संड भुंड राहील पर ती जी माफी मागणार नाही तिला नाक घासत जाणार नाही का? तुमचं लय नाक वर आहे ना, आमचंच खाली घालायचं आहे आम्ही 17 वेळावी. चुकी असून माणूस स्वतःची चुकी मान्य करत नाही, उलट स्वतःची चुकी कशी नाही ही स्पष्ट करून देतय फक्त. हा, खोटं नाटक ती म्हणते की नाही, कुत्र्याचा पाय मांजराचा, मांजराचा पाय कुत्र्याला जोडून कसं बी जोडून द्यायचं. म्हणजे स्वतःची चुकी नाही हे सिद्धच होतंय ना, कशाला सिद्ध करायला लागतंय पुन्हा? कुत्र्याचा पाय मांजराला, खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं करायचं कसं ते नवऱ्याकडून शिकाय पाहिजे. आम्हाला येत बी नाही तसलं. जे आयचल काय ते थोबाडाव बोलायचं. राग आला तर चालेल मोर्चाला. माझा चिडका स्वभाव आहे, काल लय हुशारकीत हारत होतं की. हा, बोंब बोलते माझ्या काय नावानं तिथं. आलंय तुम्हाला होळी पेटवायची हौस तर कणिक मळायची, चपातीचा निवत करायचा, गोम करायची, इचू करायचा, खोबऱ्याचा एवढा तुकडा टाकायचा त्यात. माहीतच नाही तर कशाला? प्रत्येक वेळेस बायकून सगळं करायचं आणि बोंबलाय चला म्हणून न्यायचं मोहरं घालून. ते बी बोंबलायला 2 फेऱ्याला नाही तर पोरच मी फिरवायची, 5 फेऱ्या घालायला लावायची. कधी असलं आलंय का कधी करायचं सणवार? बायकून सगळं मोहरं पुढाकार होऊन करायचं. आता केलं की मी केलं म्हणून दाखवायला साखर त्यात टाकून नुसती. केलता तकडं भाऊजन सण दाखवला असता की तिनं निवद. पर लय आपली फुशारकी माराय ना काय होळी मी पेटवली म्हणून. काय ती म्हणते की नाही, गाढवाच्या मोहरा ऐकली वाचली कथा आणि ती रामाची सीता कोणती तसं म्हणते तसं. पुरी संग साधं माणूस फोनवर बोलू सुद्धा दी नाही. फोन लावून पुरी बी म्हणते ते का नाही, ते आता पुरीला दोष देणं बरं नाही. म्हणत असते मम्मीला बोलायचं आहे काय, तिला बोलायचं आहे म्हणत असेल नवराज. पुरी आहे ते शेवटी आई हाय, त्यांना माया नसती म्हणत असते पुरी. पण ही मोबाईल बापा बशी येतं तिकडं तर जाऊ नको सांगितलंय, चुल तिकडं जायचं नाही म्हणून. कशाला पुरी तर फोन लावते मला? कशाला पुरीला तर माझी गरज भासतीय? खाया प्यायला आणत्यातय देत्यातय. खायला मिळलं म्हणजे सगळं नसतंय. माया बी लागती आईची. आईच्या मायाची ऊब लागती लेकरासनी. हाय नुसतं माझं डोकं व्हायला लागले ह्या माणसानं. मला बाकी काय वाटत नाही. ह्या माणसानं माझी फजिता कशानं उठवली, कुणकुण उठवली. घरातनं हाकलून दिलं ते दिलं. 2 पुरी माझ्या संग येऊ दिल्या नाही त्या. आणि अजून हिथं आणूला न्याय यायचा आहे. म्हणजे ह्यांच्या मनाचं ही म्हणाल तीच पूर्व दिशा, त्यांनी म्हणाल तीच सगळं खरं. आम्ही म्हणतोय ती काय, आम्ही येडं आहे, आम्हाला काय माहीतच नाही आहे का नाही? तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय आम्हाला माहीतच नाही आहे का नाही? हो, आम्ही इडी माणसं आहे. आमच्या टकोरीने परिणाम झालाय. आम्ही उगाच काय बी बडाडत बसतोय. टकोरी परिणाम झालाय आमच्या. आणि येऊन एखाद्या येड्याच्या इस्पितळात टाकाय पाहिजे कोणतरी आम्हाला. नसतं मला माणसाने इतकं टेन्शन दिलंय ना, टेन्शन मला काय होईल काय नाही सांगता सुद्धा येत नाही. इतकं टेन्शन, भयानक टेन्शन झालंय. माइंदाळा मानसिक त्रास होतोय मला. मला मानसिक त्रास देऊन तिकडं नवऱ्याला सुख वाटतंय, आनंद भेटतोय. बिटू बापडीचा माझं वाईट होण्यानं कुणाच तर चांगलं होत असलं ना, हो बापडीच तिकडं. माझं मी हाय असं आयुष्य कडव काढाय मोकळे. मला बी कुणाची गरज नाही, कुणाच्या साथीची गरज नाही, काय नाही. एकटी आले ना एकटी जाणार आहे मी. हाय एवढी पोरगी वाला हाय ना, ती 2 पुरी दिल्या. हाय एवढी पोरगी शिकवून सवरून तिच्या पाया मोठी करून माझं डोळं मिठाय मोकळी.